राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बागलामुखी यात्रा ही 4-5 शट राहिले तेवढी झाली की जातो आता. आणि स्तंभनची प्रक्रिया आहे ती काय असते तुम्हाला कळलं आता. हा, शत्रू आणि त्याचं स्तंभन नाथफळा करून टाकतो आपण. आजची जी स्टोरी आहे सांगण्यापूर्वी लय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. काल काय झालं, आपला तो दुसरा चॅनल आहे का, युगी युगी कलियुगी, ज्या पुरुषांचं टायमिंग कमी आहे किंवा ज्यांच्याकडून आपली पत्नी सॅटिस्फाय होत नाही, तृप्त होत नाही, इतका सुंदर माहितीवादा एपिसोड टाकला होता. किंवा जगात काय चाललं ह्याबद्दल थोडी माहिती दिली होती. 6-6:30ला तो एपिसोड सोडला, डायरेक्टच युट्यूबने जाऊन द्या गाडी म्हणलं ना एपिसोडला माया सगळं. म्हणजे ह्यांनी काही केलं तरी चालतंय. आता ती परत त्याचा शब्द वगैरे कुठं काय बदल करून मला तर वाटतं थोडं आंघोळीत लघवी करावा. बाकी विषय तुम्ही समजून घेता, पण लई इम्पॉर्टंट माहिती होती पण ती बंद करून टाकली बा त्यांनी. टाकून द्या, टाकली तर मला वाटतं आज संध्याकाळी परत एकदा प्रयत्न करतो, बघू घेतात का काय असा विषय. आता ही जी स्टोरी आहे ही एका सर्वसामान्य मुलाची, जो गरीब कुटुंबात जन्माला आला. गरीब कुटुंब नुसतं जन्माला येऊन उपयोग नाही, तर त्याला असं वाटलं की आपण लाईफमध्ये काहीतरी बनावं. प्रत्येक मुलाला वाटतंच. आता बऱ्याच जणांना कमी वाटतं, बऱ्याच जणांना मोकारी बोंबलत हिंडणं, गुटखा खाणं, मित्रांच्या दारू पिणं, बोंबलत हिंडणं हे आवडतं. पण लाईन मारणं, कॉलेजच्या बाहेर जाऊन, हा पासबुक रुपया सुद्धा नाही, अशी परिस्थिती. हा जो मुलगा आहे याचं नाव पवन, आणि त्यांनी असं स्वप्न धरलं की आर्मीत तरी जायचं, नाही तर पोलीस तरी व्हायचं बा. आपलं ग्राउंड चांगलं पाहिजे, आपलं पेपर लेखी परीक्षा चांगली पाहिजे. आणि एखाद्याचं नशीब इतकं वाईट असतं की बाबा 1-2 मार्कांवर कार्यक्रम होतो त्यांचा, ध्यानात ठेवा. काहींचं नशीब एवढं चांगलं असतं, नुसतं कष्ट, परिश्रम, अभ्यास हे ते करून, राऊंड करून यश मिळत नाही. त्याच्याबरोबर नशिबाची पण साथ लागते. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, अजून एक देवस्थान असं आहे, कधी कधी ध्यानात ठेवायचं. ज्याचं लग्न जमत नाही त्यांनी सौभाग्यकुंडात आंघोळ करावी जाऊन. ह्याला 90 दिवसात लग्न जमतं. कुठं का, आई कामाख्याला. ज्याचं आयुष्यात काहीतरी नवीन प्रारंभ करायचा आहे, वेगळं करायचं आहे, काहीतरी यश, काहीतरी परीक्षा दिल्या निकाल येणार आहे किंवा काय, तर आरंभ जीवनात करायचा असेल तर त्यांनी आपले उज्जैन महाकाल, अपघाती मृत्यूत मरण नको असेल तर उज्जैन महाकाल ध्यानात ठेवा. ही काय आहेत अशा गोष्टी. आता ही जी पवन आहे, हा पवन ग्राउंड पाठच उठायचा, 7-8-10 किलोमीटर पळत जायचा, घामाघाम म्हणून पोरगं घरी यायचं. मग आई वडिलाचं कसं असतं, आईचं वडिलाचं, की बाबा ती एवढं कष्ट करते, पळते, त्याच्या ज्या पोटामध्ये 4 घास चांगलं सात्विक जावं. आता ती पद्धत राहिली नाही, पण बऱ्याच ठिकाणी असन. गावाचा चिक, गरिबाचं अन्न तुम्हाला सांगतो फार पॉवरफुल. असे अनेक पैलवान मातीतली कुस्ती गाजवणारे होते की नाही ना, घरची परिस्थिती चांगलं चुंगलं खायची, मागाचा खायची, तर ती बोंबीला आणायची, बोंबलाची रशी, बाजरीची भाकर चुरवायची. असं असतं. ह्या पवनला आईवडिलांनी व्यवस्थित हे केलं आणि ती ग्राउंड देऊन व्यवस्थित उचपुरा सडपातळ पोरगा, शिडशिडीत अगदी. त्याचं आडनाव आहे वडगावे, ओरिजिनल नाव. सुटला ना पहिल्याच फाईटमध्ये, पोलीस म्हणून निवड झाली. घरी येऊन आईबापाच्या पाया पडला, गावाने सत्कार केला. आणि हा मूळचा आहे नांदेडचा. पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली. पण ती कसं असतं, एकदा भरती झाल्यावर लगेच पोलीस स्टेशनला पाठवत नाही, एक प्रोसेस असते. पोलीस प्रशिक्षण केंद्र असतं, त्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर तो रुजू होतो एखाद्या पोलीस स्टेशनला. मग तिथली कार्यप्रणाली कशी आहे, काय आहे, ह्या गोष्टी येतात. पोलीस सुद्धा एक माणूसच असतो, लक्षात घ्या. पण आता परिस्थिती अशी झाली की तुम्ही समाजात जर पाहिलं तर पोलिसांच्या विषयी अजिबात चांगलं बोललं जात नाही बरं का, 90% पोलिसांच्या बद्दल. याचं कारण असं असतं की लोकांना त्या पोलीस स्टेशनला त्या पोलिसाच्या समोर आलेला अनुभव महत्त्वाचा आहे.
की पुढची व्यक्ती मग ते माणूस आहे हा माणूस आहे. माणसाला चांगलं कळतं की काय भांडणं झाल्या, तंटा झालाय, काहीतरी विषय आहे बा, कुणाचं ह्याची बाजू ऐकून घेतली, त्याची बाजू ऐकून घेतली, कुणाचं चुकतंय हे क्लिअर कळतं बरं का पुढच्या माणसाला. पण तो माणूस जर वर्दीत असन तर त्या वर्दीतल्या माणूस कायम क्लिअर वागलच असं नाही, लक्षात घ्या. बऱ्याच कारणे होते. पोलिसांच्या बद्दल असं बोललं जातं की पोलिस हप्ते घेतात, महत्वाचे काही पोलीस स्टेशन आहेत तिथं PI म्हणून जर बदली होते त्याचे रेट ठरलेले असतात, 10 15 15 20 40 लाख रुपये देऊन बदल्या होत्यात. हा बी आतला प्रकार चालतो. कुठं कोणाचं कनेक्शन, कोणाचं मुंबई दिल्ली आमकं तर लागलं पडी त्याच्यात. हे आतलं जग आहे, ध्यानात ठेवा. पण बरेच पोलीस असे अधिकारी आता ओंबळे साहेब माझं ध्यानात घ्या, हेड कॉन्स्टेबल होते, AK-47च्या चाळण केली शहराची, पण त्या माणसाने तो कसा बडवा सोडला का नाही सोडला, हे सुद्धा पोलिसांचं एक रूप आहे, लक्षात घ्या. अनेक अवघड वाटणाऱ्या केसेस पोलिसांनी क्रॅक केल्यात, लक्षात घ्या. अजूनही चांगले अधिकारी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, मला असं वाटतं ते करप्ट असू द्या, ते काय तुम्ही काय आरोप करायचे ते करा, पण पोलीस प्रशासनाचा दरारा हा समाजात असला पाहिजे. पोलीस प्रशासन वचक हा गुन्हेगाराच्या मानसिकतेवर असला पाहिजे. शाळेत गेलेली ते जर नसेल तर शाळेत गेलेली पूर्वी उचलून नाही छान तुमची, लक्षात घ्या. इतके नीच लोक गुन्हेगार आहेत. हा, गुन्हेगाराच्या मनात पोलिसांच्या बद्दल भीती असली पाहिजे तेव्हा, आणि समाजाला सुद्धा असली पाहिजे, कारण तेव्हाच गुन्हे रोखू शकतो आपण. ही मंत्री संत्री AC कॅबिन मध्ये पुढं मग ताफान माग ताफा आपल्या डिझेलनी, त्यांचं पगार बिगार आपल्या पैशानी, ही जी झाकीमारीत फिरतात ना, यांचं काम नाही गुन्हेगारी कंट्रोल करणं. प्रत्यक्ष जी यंत्रणा आहे पोलीस, हेच गुन्हेगारी कंट्रोल करू शकतात. त्याच्यामुळं आता आपलंच लिकरू आहे, मांडी वागलं मग का आपण कापून टाकतो का, नाही मांडी कापतो का आपण, नाही तसं. पण पोलिसांचा विश्वास ठेवायला हवा, तिथपर्यंत जायला हवं. आता थोडी बरीचशी पारदर्शकता यायला लागली, म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये SP चा नंबर आहे, व तिथं स्थानिक आउटपोस्ट आहे, त्यांनी तक्रार नाही घेतली तुम्हाला तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाता येतं. म्हणजे ती सिस्टीम अशी त्यात वरिष्ठ असतात, लक्षात घ्या. म्हणजे असंही पोलीस गा भरतो कशाला तुम्हाला सांगतो, त्याला त्यांनी नाही तक्रार घेतली, हुसकून दिलं, काय केलं, असं रस्त्यावर ठाणा बॉम्ब आणण्यापेक्षा पोलिसांच्या त्याला सिस्टीम आहे. पोलीस कशाला गा भरतात तुम्हाला सांगतो, पोलीस गा भरतात कोर्टाला. तुम्ही वकिलामार्फत FIR नोंद करावी म्हणून न्यायालयाचा आधार घेऊ शकता, पर्याय आहेत ना, आलं लक्षात. असं थोडंसं डोकं लावून काम करायचं. हा जो पवन आहे हा अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशनला रुजू झाला 2024ला. सगळं त्याचं चाललं होतं, त्या हेड कॉन्स्टेबल म्हणून पद. आणि पोलीस झाल्यानंतर सुरुवातीचा जो काळ आहे, मी म्हणतो 5 वर्ष 4 वर्ष 4-5 वर्षात सिस्टीम समजून घ्यायला जातो. एखादी सून कशी नांदायला आल्यावर घरातला कुणाचा स्वभाव कसा आहे, घरातले व्यवहार कुणाकडे, कुणाचं चालतं कुणाचं नाही, कोण सरळ चालतंय, कोण वाईट मार्गाने चालतंय, कोण त्रास देते, कोण त्वचा मारते, ती जाणून घेते. त्याप्रमाणे पोलीस सुद्धा पोलीस सेवेत गेल्यानंतर जाणून घेतो काय. आता आमच्या पंचक्रोशी दाभारा गाव तिथे बी काही आहेत बा पोलीस म्हणून, तुम्हाला सांगतो काहींची लेकरं अशी वाकडी तिकडी पांगळी झाल्यात. खरंय बरं का, ती खोटं सांगत नाही. कशी काय झाली कोणाला माहिती. जे 500 रुपयानं रोजाने कामाला जाते, दिवसभर ऊस सोडित आहे, त्याची पोरांना थंडीत कापण्या 5 उड्या मारतात, यांना काय होत नाही, लक्षात घ्या. हा, पण ही कसं काय होतं काय माहिती बाबा, मी येते काय त्याच्यात बघत असत. लय माल छापला म्हणजे लय श्रीमंत झाला अशातला भाग नाही. हा, आणि तो काय 200 वर्ष जगत अशातला भाग नाही. काहींनी जमिनी खरेदी केल्या स्वतःच्या नावावर नाही, बायकोच्या नावावर, मेवण्याच्या नावावर, मिवणीच्या नावावर. काहींनी पुण्यात फ्लॅट खरेदी केल्या, काहींनी स्वतःच्या गावात असा मोठा 50 लाखाचा बंगला ठोकला. आणि म्हणलं पगार किती आहे ह्या, तू एवढा मोठा बंगला 50 लाखाचा कस काय नव्हा 2-4 वर्षात. नाही म्हणजे कदाचित बिचाऱ्याने कर्ज काढला असं, तर काय आहे ती बरं. पण रियालिटी आहे जगाची, सांगतो तुम्हाला. आता परिस्थिती अशी होऊन आता बोर्ड पाहिले ना पोलिसाचं, की मला काय माझ्या मनात येतं, म्हणजे पोलिसाचं बोर्ड म्हणजे कोणतं नवीन बा, आता पोरगा पोलीस भरती झालाय, सिलेक्ट झालाय, तोपर्यंत ती त्याची कुरी पाटी असती, त्याला काय माहीत नसतं, ध्यानात ठेवा. बऱ्याच वेळा असा विषय असतो की एखाद्या पोलिसांनी, म्हणजे बघा सिस्टीम कशी, तो पोरगा चांगलाच आहे, त्याचे संस्कार चांगले आहेत, तो त्या सिस्टीममध्ये गेला
की त्याला एक गोष्ट काही नाही केलं, जीव गेला त्याचा एक गोष्ट पाळावं लागते. कुठली माहिती आहे का? वरिष्ठांची ऑर्डर. त्याला दिसतंय साहेब सर इथं असं असं झालेलं आहे, हाच दोषी आरोपी. आणि आरोपी जर कॉन्ट्रॅक्टर आरोपी, आमदाराच्या जवळचा आरोपी, वाळू माफिया, भूमाफिया, आमका तमका माफिया, गुंड प्रवृत्तीचा, सध्या तुटुस्तवर इलेक्शनला पाळणारा, मदत करणारा, याचे जर काही कनेक्शन वरून असत्या आणि ते जर फोन आले तर त्या पोलीस कॉन्स्टेबलला दाबला जातो, चुप, आता ती काय लय उभी करत जाऊन द्या घरी. मग असं बी हा सिस्टीमचा भाग आहे, लक्षात घ्या. साधी सोपी गोष्ट सांगतो, हा या पवनच्या बाबतीत सगळं चांगलं चाललं होतं, लग्न काय झालेलं नव्हतं. यांनी फक्त मनावरचा कंट्रोल दळून दिला नसताना, हा मन ताब्यात, मन चंगा तो काठोट मे गांगा, फक्त कंट्रोल. आज लग्न जमानात पोरांची, आज आला दिवस चाललाय, आईबाप काळजी तेवढेच की 5 वर्ष लवकर मरत्याला अशी परिस्थिती, आपला वंश वाढू शकत नाही. आपण इस्टेट अमकं दमकं, काळ बदलतोय, 2026 चाललंय, त्यानुसार बदलायला शिकलं पाहिजे. ह्याचं नोकर याला 50-60 हजार तर कुठे बी गेलं नाही पाकिट घेतलं तरी. यांनी काय करायला पाहिजे होतं, लय तीव्र शरीर सुखाची इच्छा आहे बॉल, काय रावणाच विकत मिळतं त्याचा वापर करायचा. ड्युटी काय तुम्ही 24 तास कोण लावित नाही, लक्षात. दुसरा पर्याय होता, आईवडिलांना सांगायचं की आता मी दिवाळीला किंवा आता मुहूर्त म्हणून लग्न करतोय, मुलगी बघा. सरकार नोकरी म्हणल्यावर 10 मुली चालवून आल्या असत्या. पण लोक, तुम्हाला सांगतो, एकदा पायाकून आली की आली बा त्यांची. एवढी चांगली सोन्यासारखी पोलिसाची नोकरी असून ह्या पवन वडगावे ह्या माणसानी तिथे एक आता राहायला कुठेतरी जागा, रूम पाहिजे ना. मग एक घर मालक होता, त्या 2-4 रूम होत्या, तिथे चौकशी केली, बा द्या मी कॉन्स्टेबल इथं पोलीस स्टेशनला असतं. घर मालकाला वाटलं मला भाड्याशी म्हटलं, पण पोलीस आपली इथं राहायला असला म्हणजे चोर यायची नाही बघू जास्त, त्याला वाटलं बा म्हणजे माणसाचा स्वभाव, पोलिसच तिथं राहायला आहे म्हणलं, चोर कशाला येईन तिथं मारायला, असं आपल्याला दरोडा पडायचा नाही कधी. त्या मालकाने रूम दिली. 16-16.5 वर्षाची पोरगी त्या घर मालकाला होती. आणि ते वय असं असतं की शरीर संबंध करण्या योग्य झालेलं असतं. हा, ती 16-13 गाडी, आता ती एअर ब्रेक तुम्हाला माहिती आहे, ड्रायव्हर ब्रेकवर पाय ठेवला की ठिस, नुसतं ठिस, खतरनाक ते कार्यक्रम असतो. तशी ती एअर ब्रेक पोरगी ठिस ठिस. मग ती नजरेला नजर, हा बी तरणा बांड, वर्दी घातला होता, अजून रुबाबदार दिसायचा. थोडी नजरेला नजर. गड्याचं आईवडिलांची गरिबी, आजोबांची गरिबी, आपल्याला लागलेली नोकरी, हे सगळं विसरलं आणि ते लागलं ना 16-13च्या माग. याची नजरेला नजर, त्याची नजरेला नजर, होऊन द्या समजा, झालं जंगाट. आता कसं असतं, अल्पवयीन हा प्रकार असतो की प्रेम म्हणजे फक्त ते असं खोंड्या मार्गे जाणार. लक्षात आलं तुमच्या? एखादी ग्रॅज्युएशन झालेली आहे, कॉम्प्युटर आहे, IT वाली आहे, ती हुशार असते बुद्धीने, ती किडी नाही. ती विचार करते ही शिंगरू चांगले आहे का, क्वालिफिकेशन काय, मानसिकता काय, कुठे लफडदपड आहे का, काय आहे का, म्हणजे सगळ्या गोष्टी, व्यसन आहे का, रागीट किती आहे काय, हे विचार करून निर्णय घेते. 15-16ला काय विचार आलाय, ती फक्त तराट आहे का एवढंच बघायचं, लागलं पडे. अशा प्रकारे यांचं रंगारंग चालू झाला. पण हा 2 वर्षापर्यंत चालला. यांनी तिला आश्वासन दिलेलं, आता आलेल्या वृत्तपत्रानुसार, माहितीनुसार, की तू अजून अल्पवयीन आहेस, तुला कायदा कळत नाही, कायदा मला चांगला कळतो, तू 18 वर्षाची पूर्ण झाली की मी तुझ्याशी लग्न करतो आणि तूच माझ्या दिलाची राणी. हा, लय अवघड आहे जगात. मग त्या पोलिसाशी आपलं लग्न होणार आणि त्याच्या नादात ही पण मोकळ्या मनाने कपडे काढायला लागली. आता टाइम काय कोणासाठी थांबत नाही. यांनी त्या, आता ते पोलीस असून लक्षात घ्या, तो जे करत होता त्याला कायद्याचं ज्ञान आहे, लक्षात घ्या. तो पोस्कोचा गुन्हेगार होता त्यावेळेस, लक्षात घ्या. जर मुलींनी तक्रार केली असती किंवा आईवडिलांनी तक्रार केली असती तर किंवा काही पुरावे दिले असते तर, अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, पोस्को लय बेकार कायदा आहे, त्यांना जामीन फिमीन काय नाही त्याच्यामध्ये, असंही. पण ती त्यांनी रिस्क घेतली बाबा. ही बघा 50-60 हजार महिन्याची नोकरी असून रिस्क, ही लय भयानक. आणि तो ज्या भागात राहायचा ना, जिकडून आलता नांदेडचा भाग झाला, बराचसा भाग दुष्काळी, गरिबी अनुभवलेली माणसं. चुकला ना, बल्ल्या केला की सुट्टी नाही, नियमच ते अलिखित.
बाल्या केला, बाल्या झाला की बाल्या भरावा लागतो. कुठल्या रूपाने भरावा लागेल? कुणी जीव देऊन भरला, कुणी आत्महत्या करून भरला, कुणी काय. ह्या पवनने कसा भरला बघू आपण. 18 पूर्ण झालं. पोरगी एक एक दिवस मोजायच लागली नुसती. 18 वर्ष झाली बा पूर्ण तिची. मग ते तुम्हाला माहिती आहे ना लेडीजचं कसं असतं, एकदा एखादं झाड धरलं की तीच बुवा ती लावूनच धरणार, विषयच नाही. हा मग म्हणले आता लग्न करतो. ह्या गोष्टीची कल्पना आई वडिलांना नाही. हे चाललेलं दोघातच बरं का, फक्त तो हेड कॉन्स्टेबल पवन आणि ही मुलगी. ती लग्न करा आता, तिचं व्यवहाराने बरोबर होतं. पण ह्याच्या डोक्यात अजून बघा माणसाचा मेंदू आहे असा. म्हणला मला आता हिला जर कसा बी सोडून दिली किंवा नकार दिला, आपण पोलीस आहे काय करू शकत नाही. 4-2 वरिष्ठ असतात ते बी आपला सपोर्ट करतेनच की, एवढं काय तवा. हिला जाऊन दे गाडी म्हणायचं आणि नवीन नवरी कोरा खटकी भेटून एखादा तिला येऊन दे गाडी म्हणायचं. बरं असू द्या. ही दुसरी चूक त्याची. त्यांना एक तर आई वडिलाचं जर स्टेटस ठेवलं असतं ना त्यांनी मोबाईलला की आपल्या आई वडिलांनी गरिबीचं कुटुंब आहे, नको कराय ही. पण माणसाचा बुद्धी काय कुणाला विनाशाकडे नाही सांगता येत नाही. त्यांनी तिला म्हणलं हे बघ तू काय माया माग रोज तगादा लावू नको, मला तुझ्याशी काय लग्न करायचं नाही आणि तू काय उखडायची उखड. यायला ही बरी तर आहे का आता. आता 2 वर्ष समजा तिने सुख घेतलं, त्यांनी सुख घेतलं, ठीक आहे. समजा शब्द होता, दुनिया होती. त्याच्या बोलण्याचा तिला मानसिक धक्का बसला पोरीला. ती रंगारंग बंद, काय जाऊन दे मला गरज नाही तुझी, ती बिठी गाठी बंद, सगळं बंद. आता हा प्रकार तिला मेंदूला असा झटका बसला की म्हणजे थोडक्यात डोक्या मानसिक धक्का बसला. ती खाण्यापिण्याकडे लक्ष कमी, सारखी विचार करत बसायची, बंद खोली स्वतःला कोंडून घ्यायची, एकटीच राहायची, कोणाची बोलत नव्हती. हे बदल झालेला आई वडिला लक्षात आला. आई वडिला विचारला अरे काय झालं तू अशी राहते, काय नाही तात्पुरतं, काय नाही म्हणायची म्हणजे. पण तिने काही सांगितलं नाही घरच्यांना, काय नाही विषय असू द्या. तिला असं विचारत असताना एकटं मन लय डेंजर कधी पण ध्यानात ठेवावं. माणसाला भीती किंवा समाजात वावरला पाहिजे, फिरला पाहिजे, 2 माणसात बसला पाहिजे. माणूस एकटा राहिला की त्याचं मन आणि त्यो खतरनाक कार्यक्रम असतो लय. त्यो थोडंसं मिक्स झालं पाहिजे. मग तिने असा निर्णय घेतला. तारीख उजाडली 13 जून शनिवार. आणि आई वडिलांनी त्या दिवशी सांगितलं की आपल्याला गजानन महाराज त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन यायचं. ते गेले ते देवाला, आले माघारी. एक 3-4 वाजता दुपारचे आले माघारी, दरवाजा लावलेला. बघा म्हणजे आता ह्याला थोडं गजानन महाराजांची सुद्धा पुण्य म्हणाय हरकत नाही. गणगण गणात बोते की ते नेमकं घरापाशी यायला 4-5 मिनिटापूर्वी तिने आतल्या आत पंख्याला गळफास लावून घेतला होता पोरीने बघा. आणि वडिलांनी आल्यावर दरवाजा उघडा ना, शंका येते, दरवाजा तोडला, आत गेले. पोरीच्या पायाला असा कंप चालू होता, थरथर कापत होती आणि जिवंत होती. यांनी पटकून उचलून धरली, सोडली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकुनी जिवंत होती. दवाखान्यात हलवली, हॉस्पिटलमध्ये, चांगल्या हॉस्पिटलमध्ये जशी नेली, डॉक्टरांनी लगेच ICU मध्ये घेतलं, चेक केली, उपचार चालू केले. काय झालं तिचं, ती मानला ते झटका बसल्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या काही रक्ताच्या शिरा तुटले गेले त्या झटका बसल्यावर. असं वजन आलं नरड्यावर. ती कोमात गेली. म्हणजे निस्तेज पडून राहिली, 1 नाही 2 नाही काय नाही, पण हृदय चालू, सगळं चालू, मेंदू झोपलेला, असं कोमात गेली. मग हा विषय कळला हळूहळू बाहेर, काय ती मोबाईल असतो दुनियादारी, काय विषय. मग रीतसर पोलीस स्टेशनला जाऊन आई वडिलांनी तक्रार केली. पूर्वी गेली कोमात. त्या विषय त्या परिसरामध्ये, बाळापूरच्या परिसरामध्ये विषय पांगला घेऊन पत्रकारांच्या पर्यंत गेला. तब्बल 42 दिवस त्या पोरीने मृत्यूची झुंज दिली. 42व्या वर्षी दिनांक 25 जुलै पोरगी वारली. जशी पोरगी वारली, बातम्या, समाज माध्यमात इकडे तिकडे. हा जो पवन वडगावे ह्याच्या विरोधात तक्रार दिली गेली. तक्रार काय पोलीस घ्या, मी तपास करतो. तर वर पवन वडगावे ही कॉन्स्टेबल फरार, टांगा पलटी, घोडं फरार. होऊ द्या, आली का नाही वेळ फरार व्हायची, मला सांग, अजून फरारच आहे. आता विषय असा झालाय की पब्लिकला
म्हणजे आतून पोलिसांच्या विषयी असल्या राग, सिस्टीम विषयी असल्या राग की थोडं उफाळून येतो. लोकांनी कामाला धंदा सोडून किंवा काय वेळ काढून प्रचंड प्रमाणात 2-3 हजार लोक मोर्चा, पोलीस स्टेशनवर, रस्ता रोको आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये, विषय पांगला हा. आता बऱ्याचदा अशा आंदोलनात बऱ्याच वेळा असा म्हणजे उद्देश असतो की न्याय द्या, लक्षात घ्या, FIR नोंदवा, अमकं करा. त्या मुलीच्या आईवडिलांची अशी मागणी होती, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा, माझ्या मुलीचं शोषण केलं हे ते सदर कॉन्स्टेबल विरुद्ध. आता हात बेपत्ता. तिथे जे पोलीस, बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत, ह्यांचा काय गुन्हा नाही. ते बाकीचे पोलीस स्टाफ आहे ना, त्यांनी सांगितलं रितसर चौकशी होईल, वरिष्ठांशी फोन झाले, पण कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नका. त्यांना पोलिसांचं ते महत्वाचं काम आहे, तुम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू न देण्याचं. कारण अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा कुठं जाळपोळ, आमकं तमकं, दंगल भडकू शकते. प्रचंड फौज फाटा दाखल झाला, ते कंट्रोल केलं, ते काय ऐकणार. विषय चाललेलाच, त्याचा शोध सुरूच आहे. काय होईन ती होईन, पण काही गोष्टी होणार 100%. नंबर 1, देवाच्या दयेने, कृपेने, आईवडिलांच्या पुण्याने मिळालेली नोकरी जाणार, वर्दी जाणार, ध्यानात ठेवा. ते न्याय मिळन नाही मिळन हे बरंचसं आता कोर्ट, आदरणीय कोर्टावर अवलंबून येते, किंवा लोक किती पाठपुरावा करतात, FIR कशी होते, तपास कसा होता, पुरावे कसे सापडतात, ह्या गोष्टी ते डिपेंड राहील, भविष्य काय असेल ते. पण मला ह्याच्या बुद्धीची कीव करावी वाटते ह्या पवन आगला वडगावीच्या, की त्याला लय सुंदर मुलगी मिळाली असती, त्याचा प्रपंच सोन्यासारखा झाला असता. चान्स होता ना, संधी होती ना, पण काय दुर्बुद्धी सुचली, वाटलं करून घेतलं. आता त्याच्या आईवडिलांना जितका आदर वाटला की पोराला पोलीस झाला वरती, आता त्यांना आदर वाटन का? गावात गेल्यावर बाप 4 चौघांना चहा पाजून प्या, पोरगा पोलीस, त्याला अभिमान वाटन का बापाला? अशा परिस्थिती तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं ह्या घटनेतून एवढंच घ्या तुम्ही की काही होऊ दे, इकडच्या दुनियात तिकडं वर्दी मिळून द्या तुम्हाला, नाही तर एखादी 10 कोटीची बॅग सापडून द्या, श्रीमंत होऊ द्या, काय होऊ द्या, पण जमिनीवर हमेशाच कायम राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, रेल्वे लाईन डोक्यात ठेवायची, रेल्वे लाईन कधी विसरायची नाही. त्या रेषेत असते काय दुरीत, तसं दुरीत चालावं. वाकडं तिकडं करायला गेला ना, तुमचा कार्यक्रम 2026-27ला ग्रहमान असं आहे, कार्यक्रम 100% बऱ्याच जणांचा होणार आहे. हा, काय होईल सांगता येत नाही. दिवस बेकार आहे. आम्हाला आत्तापर्यंत 2 महिने झाले पावसाचा टिपका नाही. हा, ती पडतं 4 बोटं 3 बोटं, ती वारं सुटलं की सुकून जातं. हा, शेजारी भीमा नदी दुथडी भरून चालली म्हणून आम्ही जगलोय, सगळं तिच्या ह्याच्यावर. तसं जिथं नदीची नाही, कालव्याची, कॅनलची सोय नाही, ते शेतकऱ्यांनी काय करायचं? आपल्या घरात 12 महिने पुरेल एवढं धान्य ठेवा आणि मुलांच्या संस्कार चांगलं ठेवा, जेणेकरून फक्त वाम मार्गाला जाऊ नका, बाकी सगळं पांडुरंग बघून घेईन, आई बागला मुखी बघून. रामकृष्ण हरी माऊली.